बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेड अंतर्गत जवळपास 15 दिवस झाले सोयाबीन खरेदी सुरू आहे आणि हमी भावाने खरेदी सुरू असल्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा होतो, कारण की बाजारामध्ये सोयाबीनला भाव नाही आहे। मी सध्या बुलढाणा येथल्या या नाफेड केंद्रावरती आहे आणि सध्या या ठिकाणी सोयाबीन जी आहे ती शासकीय हमी भावाने सुरू आहे। सध्या शासकीय हमी भाव हा 5328 रुपये आहे आणि बाजारामध्ये जर विचार केला तर सोयाबीन ही कमी दरामध्ये विकल्या जाते। त्यामुळं शेतकऱ्यांनी प्रथमच आता नाफेडला या ठिकाणी पसंती दर्शवलेली आहे। मात्र यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होत आहे त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला या ठिकाणी प्रथमच QR कोड लावण्यात येतो आहे। म्हणजे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे आणि कुठेही हे अशा पद्धतीनं हे QR कोड या ठिकाणी सोयाबीन जी आहे शेतकऱ्यांची खरेदी केल्यानंतर लावण्यात येतो। सुरुवातीला ज्यावेळेला शेतकरी नोंदणी करतात त्यावेळेला सुद्धा या वेळेपासून जे काही थंब आहे तो शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना द्यावा लागतो आणि पुन्हा एकदा शेतकरी ज्यावेळेला नाफेड केंद्रावरती येतात त्यावेळेला सुद्धा एकदा थंब द्यावा लागतो आणि अशा पद्धतीनं हा जो QR कोड आहे तो अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला या ठिकाणी सध्या लावण्यात येत आहे। ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब आहे आणि जी काही खरेदी संस्था आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही एक चांगली गोष्ट आहे, कारण की डोकेदुखी राहत नाही। शेतकऱ्यांचा जो माल आहे खराब असेल किंवा काही माती असेल किंवा रिजेक्ट होत असेल तर तो तात्काळ कळणार आहे, त्यासाठी ह्या QR कोड जो आहे तो या वेळेला लावण्यात येतो आहे। संस्थेचे संचालक आपल्यासोबत आहेत। काका काय सांगाल, प्रथमच तुम्ही QR कोड लावताय, काय नेमकं याचं महत्त्व आहे? काय याचं महत्त्व शेतकऱ्याचा माल कळायला पाहिजे। नेमका शेतकऱ्याचा जो माल आहे प्रत्यक्ष QR कोड लावल्यानंतरच कळेल की बा शेतकऱ्याचा माल आहे। म्हणजे या QR कोडमध्ये काय माहिती आहे? QR कोडमध्ये पूर्ण माहिती त्यांची, क्विंटल किती खरेदी केलेली आपण ते पूर्ण लॉट प्रमाणे त्यांची माहिती असते। या वर्षीपासून सुरू झालं? सुरुवातीपासून पहिलंच वर्ष आहे की बा ही सुरुवात झालेली QR कोड। नक्कीच जो QR कोड जो लावणं आता प्रत्येक बॅगला हा प्रथमच या वर्षीपासून सुरू झाला आहे आणि या QR कोडमध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जी आहे ती या QR कोडमध्ये आहे। म्हणजे जो माल घेतल्यानंतर जर का रिजेक्ट होत असेल, माती असेल किंवा खराब असेल तर या QR कोडमुळे तो माल कोणाचा आहे हे कळणार आहे। त्यामुळे या वर्षीपासून हा QR कोड या ठिकाणी लावण्यात येतो आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या जवळपास 40,000 क्विंटलपेक्षा जास्त खरेदी जी आहे ती सध्या सोयाबीनची झालेली आहे आणि जवळपास 25,000 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणीसुद्धा या ठिकाणी झाली। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी नाफेडमार्फत जो हमीभाव मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।